या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। एक ब्रेकिंग बातमी आपण SK9 येवला न्यूजवर पाहत आहोत। येवला तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशीही गारपिटीनं झोडपलं असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। सलग दुसऱ्या दिवशी येवला तालुक्याला गारपिटीनं चांगलंच झोडपलं असून 2 वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील पूर्व भागातील राजापूर, पिंपळकुटे, ममदापूर, सोमठाणे या भागामध्ये अवकाळी व गारपीट झाल्यानं शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। काढणीस तयार असलेला गहू व कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अचानक आलेल्या या गारपिटीनं शेतकऱ्यांची चांगलीच तारंबळ उडालेली आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। राजापूर येथे अचानक गाराचा पाऊस, त्याच्यामुळे उन्हा कांद्याचं नुकसान। एकरी 1 लाख रुपये खर्च करून शेतकऱ्याच्या पदरी काहीच नाही। आता उन्हा कांदे निघायला सुरुवात झाली। व्यापाऱ्यांची लोट 800-900 रुपये कांदा खरेदी करून राहिले। शेतकरी करायचं काय? सरकारने याकडे जरा थोडं लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल, कारण शेतकरी फार मेटाकुटीला आलेला आहे। इकडं ग्रामीण भागात एक पाण्या वाचून कांदे गेलेले, कस तरी टँकरना पाणी घालून लोकांनी कांदे जगवलेले, आणि त्यात शासनाचा असा निष्ठुरपणा आहे। कारण कांदे शेतकऱ्याकडे निघायला सुरुवात झाली, भाव डाऊन झाले, त्याच्यामुळे शेतकरी एकदम अडचणीत आला आहे। राजापूर येथे गारांचा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांची कांदे झाकण्यासाठी मोठी धावपळ उडाली। अचानक आलेल्या पावसामुळे गाराही झाल्या, याच्यामुळे थोडं शेतकऱ्यांचं साठवलेल्या कांद्याचं नुकसानच झालेलं आहे। त्यामुळं शासनाने थोडेफार का होईना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, मदत करावी असं आम्हाला वाटतं। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच। मोबाईल अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल।